जालन्यामध्ये धनगर समाजाचं आमरण उपोषण सुरू आहे। दीपक बोराडे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। धनगर समाजाच्या आमरण उपोषणाला सकल बंजारा समाजाने पाठिंबा दिलाय। धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडे यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। बोराडे यांची सकल बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने भेट सुद्धा घेतली आणि उपोषणाला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी जालन्यात उपोषणकर्ते दीपक बोराडे मागील 4 दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत। आज त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे। आपल्यासोबत दीपक बोराडे आहेत। दादा, काय सांगणार की आज 5वा दिवस आहे उपोषणाचा, सरकारकडून प्रशासनाकडून काही संपर्क झालाय का? काय मागणी आपली? जे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत 36 नंबरवर अनुसूचित जमातीच्या यादीत आमचं नाव टाकलंय आणि त्या आरक्षणाच्या अमृतरूपी लाभापासून या जमातीला गेल्या 75 पासून वंचित ठेवलंय, त्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही आमची मागणी आहे। आणि प्रशासन काय, धनगर हा साधा भोळा गरीब रानावनात राहणारा अडाणी समाज आहे, त्याच्यामुळे धनगर समाजाची भीती या प्रशासनाला वाटत नाही। परंतु आज आता आपण इथं आहात, आज दिसेल ट्रेलर, 24 तारखेला ते पिक्चर पाहतील आणि मग प्रशासनाला कळेल की अरे आपण काय विचार करत होतो आणि काय झालं। आपण जर बघितलं तर यापूर्वी तुम्ही एकदा कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला होता धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी, तर त्यावेळेस प्रशासनाने तुमची निवेदन घेण्यासाठी खाली आले नव्हते, त्यामुळे तुम्ही त्यावेळेस आंदोलन केलं होतं आणि त्या ठिकाणी नासधूस आणि तोडफोड केली होती। यावेळेस पण तसं काही चित्र पाहायला मिळेल का? नाही, आज त्यावेळेस माझी जी भूमिका होती हे आम्हाला, म्हणजे मराठा समाजाबद्दल मी स्पष्ट बोलतो की आम्हाला काही हक्कच नाही, पण आंतरवाली इथून 50 किलोमीटर दूर आहे। कलेक्टर एसपी दिवसातून 5 वेळा तिथं जायचे आणि 50 मीटर अंतरावर आम्ही 50,000 समाज तिथं बसलेलो असताना कलेक्टर साहेबांनी शब्द दिलेला असताना येतो म्हणून त्यांचा कोणीही प्रतिनिधी आला नाही। गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना। शुगर 62 पर्यंत आहे, ब्लड शुगर, रक्तातली साखर। साहजिकच तब्येत थोडी ढासळत चाललेली आहे, परंतु आता आपण जे रक्ताची तपासणी करता ब्लड घेतलं त्यातून आणखीन काही गोष्टी आपल्याला कळतील की किडनीला आणि लिव्हरला किती वेदना अडचणी आहे, त्याचे काही त्रास आहेत की नाही। सोबतच आरोग्य विभाग प्रशासन हे त्यांच्या मार्फत त्यांच्या तपासण्या वेगळ्या करतात आणि काही वेगळ्या काळजीपोटी, माझ्या एका आपुलकीपोटी मी दीपकरावांच्या तब्येतीच्या संदर्भात माझं स्वतःच एक नियोजन ठेवत आहे।